पालिकेच्या निवडणुका आहेत पहिल्यांदाच महापालिकेच्या निवडणुका पार पडणार कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? नगर परिषदेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झाल्यानंतर जालना महानगरपालिकेची पहिली निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही पक्षाच्या वतीनं ही निवडणूक लढणार. वर्ण आदेश जो येईल पक्षाचा त्या आदेशाप्रमाणेच आम्ही निवडणूक लढणार. अर्थात म्हणजे जर वर्ण आदेश आला की महाविकास आघाडी करा तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही निवडणूक लढू. जर महाविकास आघाडीनं आम्हाला सन्मानजनक इथं जर समजा जागा वगैरे दिल्या नाही तर स्वतंत्र लढण्याचा विचार करू. पण मला निश्चितपणाने विश्वास आहे की या शहराची सूत्र ही निश्चितपणाने या शहरातील जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडे सोपवतील. बरं, कुणाचा झेंडा यावेळेस महापालिकेवर पडतो? कारण प्रत्येकानं दावे केलेले आहेत. इकडे शिवसेना म्हणते की आमचा महापौर होणार, भाजपचे नेते सुद्धा म्हणतायत आणि कैलास गोरंट्याल यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आमचा झेंडा पडत नाही. हे जे दावे प्रतिदावे सुरू आहेत यामध्ये तुम्हाला काय वाटतं? हे बघा, प्रत्येक नेत्याला शेवटी निवडणूक लढायची तर त्याला तर तो काय असं म्हणणारच नाही की दुसऱ्या पक्षाचा महापौर होईल. तो तर हेच सांगणार की माझ्या पक्षाचा होईल. तो तसं सांगणारच नाही की दुसऱ्या पक्षाचा कसा होईल म्हणत तो. पण हे जरी नेते म्हणत असतील पण मी जे सांगतो त्यामागं माझं लॉजिक आहे. माझं लॉजिक हे आहे की मी जालना नगर परिषदेमध्ये जवळपास 25-30 वर्ष नगरसेवक आणि 2 वेळा नगराध्यक्ष म्हणून काम केलं आणि माझ्या कार्यकाळामध्ये नगराध्यक्ष असताना जी शहरामध्ये विकास कामं उभी झाली